हॅलो एव्हरीवन. सो आज मी व्हिडिओ बनवणार आहे एका खूप इम्पॉर्टंट गोष्टीवर. कारण की मी खूप जास्त माझे व्हिडिओज असतात स्किन केअरवर, अशा प्रॉडक्ट्सवर जे आपल्या स्किनला ग्लो करतील. सो ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर ही मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी समजते की प्रत्येक वुमेन शुड ग्लो बाय युझिंग एव्हरी प्रॉडक्ट अँड नीदर प्रॉडक्ट शुड शो एनी रिॲक्शन ऑन हर फेस. So, if you are thinking about using retinol on your face, then here are some quick and very important tips for you. So, केअरफुली ऐका आणि मी तर बोलते की सेव्ह करून घ्या हा वाला व्हिडिओ, नाहीतर एक डायरी आणि पेन घेऊनच बसा. सो टिप नंबर 1, स्टार्ट व्हेरी स्लो. सगळ्यात इम्पॉर्टंट टिप आहे ही. खूप स्लोली स्टार्ट करा तुम्ही रेटिनॉलची ही प्रोसिजर. जर तुम्ही बिगिनर असाल म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही जर यूज करत असाल रेटिनॉल ऑन युअर फेस, तर आय वुड सजेस्ट फॉर द बिगिनर्स की 0.1 to 0.3 बस एवढ्याच पर्सेंटचा तुम्ही रेटिनॉल आपल्या फेसवर स्टार्ट करा युजिंग. आणि हा तुम्ही आठवड्याला 2 ते 3 वेळा लावा. प्रत्येक आठवड्याला, ठीक आहे. रोज नाही लावत रेटिनॉल. प्रत्येक आठवड्याला 2 ते 3 वेळा लावा. असं स्लोली तुम्ही मग फ्रिक्वेन्सी त्याची इन्क्रीज करू शकता आणि खूप कमी क्वांटिटी घ्यायची आहे. तर सगळ्यात टिप नंबर पहिली ही आहे की स्लोली स्टार्ट करा आणि खूप कमी पर्सेंटेज वाला रेटिनॉल स्टार्ट करा. टिप नंबर 2 की रेटिनॉल कधी पण जेव्हा तुम्ही लावाल तर कधीही नाही लावू शकत आपण रेटिनॉल. यूज रेटिनॉल ओनली इन द नाईट टाइम. कारण की जेव्हा आपण रेटिनॉल लावतो आपल्या स्किनवर आणि जर आपण दिवसाढवळे सनलाईट मध्ये जर बाहेर गेलो, देन देर आर हाय चान्सेस दॅट आर स्किन विल शो मॅक्सिमम नंबर ऑफ ब्रेकआउट. सो अवॉइड इट युजिंग. अवॉइड नाही, अजिबात यूज नका करू दिवसा. ते नाईट टाइम रुटीन मध्येच ऍड ऑन करा. आणि आधी आपला पूर्ण फेस आपण छान क्लेन्झर, माइल्ड क्लेन्झरनी क्लीन करायचा आहे. मग एक छानसा हायड्रेटिंग टोनर यूज करायचा आहे. त्यानंतर पी साईज, फक्त पी साईज फॉर आर एंटायर फेस अँड ऑल्सो आर नेक पोर्शन साठी पी साईज अमाऊंट इज मोर दॅन सफिशियंट. ते आपण पूर्ण फेसला आणि नेकला लावून घ्यायचं आहे अँड देन आपण परत त्याला सील करायचं आहे विथ सम हायड्रेटिंग मॉइश्चरायझर. सो द टिप नंबर 2 इज दॅट यूज ओनली ॲट द नाईट टाइम. टिप नंबर 3, पी साईज इज इनफ. लिटरली पी साईज घ्यायची आहे फक्त, जास्त नाही. असा अजिबात विचार नका करू की जास्त घेतलं म्हणजे आपण खूप लवकर सुंदर होऊन जाऊ, असं नाहीये. पी साईज घ्यायची आहे आपल्या पूर्ण फेससाठी. जास्त जर आपण क्वांटिटी घेतली तर त्याचा अर्थ असा आहे आणि त्याचे रिझल्ट असे मिळतील की जास्त क्वांटिटी तर जास्त इरिटेशन, जास्त पिलिंग होईल आपली स्किनची आणि जास्त रेडनेस आणि इचिंग कॉज करेल. सो टिप नंबर 4, गो फॉर दी सँडविच मेथड. इफ यू आर युझिंग रेटिनॉल तर आपल्याला सँडविच मेथडनीच रेटिनॉल आपल्या फेसवर अप्लाय करायचं आहे. सँडविच मेथड म्हणजे आधी आपण फेसवर छानपैकी क्लीन करून झाल्यावर एक हायड्रेटिंग मॉइश्चरायझर लावणार, मग त्यावर पी साईज अमाऊंट ऑफ रेटिनॉल आणि मग त्यावर परत आपण लावणार एक चांगला थर ऑफ हायड्रेटिंग मॉइश्चरायझर. याने काय होणार आहे, खूप जास्त इरिटेशन कमी होणार आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टिप वाईल युझिंग रेटिनॉल. देन टिप नंबर 5, दॅट युसेज ऑफ स्किन केअर with sunscreen is just non-negotiable. If you are using retinol, then using of the sunscreen is just more than compulsory, non-negotiable आहे. जर तुम्ही रात्री रेटिनॉल लावले तर दुसऱ्या दिवशी क्लीन केल्यावर फेस सगळं काय अप्लाय केल्यावरती सनस्क्रीन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ते पण SPF 30 आणि त्यापेक्षा जास्त. सो चांगलं असं सनस्क्रीन घ्या. यामुळे काय होणार आहे की आपण आठवड्याभरात जो काही रेटिनॉल आपल्या फेसवर लावतो ना आणि मग बाहेर जातो, आपले डे टू डे ऍक्टिव्हिटीज करतो, तर त्यामुळे आपली स्किन जी रेटिनॉलमुळे सेन्सिटिव्ह होण्याचे चान्सेस असतात ती सनस्क्रीनमुळे पिगमेंटेड होण्यापासून थांबवू शकते. सो while we are using retinol, we have to use sunscreen for sure. टिप नंबर 6 खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ही. डोंट मिक्स रेटिनॉल in your skincare while you are using other rest of the chemicals. म्हणजे जेव्हा आपण रेटिनॉल लावतो त्या रात्री skip other actives like strong vitamin C आपण नाही लावायचे त्या रात्री, बेन्झॉइल पेरॉक्साइड नाही लावायचं, कोणतं फिजिकल स्क्रब नाही करायचं, स्ट्रॉंग AHA, BHA ऍसिड्स असे टाळायचे आपण.
at the retinol nights. Keep it very simple when you are having the retinol nights. So tip number 7, accept some purging on your skin. While we are using retinol, तेव्हा इव्हेंच्युअली स्टार्टिंगला तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की तुमची स्किन थोडी ब्रेकआउट शो करेल. ब्रेकआउट म्हणजे थोडीफार इरिटेशन होईल, पिलिंग होईल, इचिंग सेन्सेशन होईल. तर रेटिनॉलला आपल्या स्किनला युसेज होण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 वीक्स हे नक्कीच लागतात. आफ्टर 3 to 4 वीक्स हे सगळे इफेक्ट्स नक्कीच खूप कमी व्हायला लागतील. आणि जर 3 ते 4 वीक्स नंतर पण आफ्टर द युझिंग ऑफ रेटिनॉल हे सगळं रेटिनॉल तुमच्या स्किनला जर पिलिंग आणि इचिंग, इरिटेशन हे सगळं कॉज करत असेल, देन वी हॅव टू स्टॉप द युसेज ऑफ रेटिनॉल. एकदम पॉज करून टाका. आपल्या स्किनला रेटिनॉल सूट होत नाहीये. स्किन आपल्याला ती साईन पण देत आहे. सो वी हॅव टू स्टॉप फोर्सिंग आवर स्किन फॉर सर्टन टाइप ऑफ इन्ग्रेडियंट्स. सो आपण रेटिनॉल यूज नाही करू शकत. 3 ते 4 वीक्स नंतर जर आपल्याला इरिटेशन, बर्निंग सेन्सेशन, पिलिंग हे सगळं थांबत नसेल तर. पण इव्हेंच्युअली जनरली सगळ्या स्किन टाइप्स मध्ये ऍक्ने प्रोन और कॉम्बिनेशन स्किन पण असते. ती 4 ते 3 वीक्स मध्ये हे सगळे इफेक्ट एकदम कमी करून जाते आणि एक्सेप्ट करते रेटिनॉलला. टिप नंबर 8, हू शुड अवॉइड रेटिनॉल. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. तर कुणी रेटिनॉल नाही लावला पाहिजे तर प्रेग्नेंट वुमेननी, कारण की हा खूप स्ट्रॉंग आणि हार्श केमिकल आहे. तर प्रेग्नेंट वुमेन, लॅक्टेटिंग वुमेन्सनी रेटिनॉल अवॉइड करायचं आहे. एन्जॉय युअर प्रेग्नन्सी टाइम पूर्ण पोस्टपार्टम होऊन जाऊ द्या आणि देन यू कॅन स्टार्ट युझिंग ऑल दीज केमिकल बेस्ड स्किन केअर प्रोडक्ट्स. बट प्रेग्नन्सी चालू असताना, लॅक्टेशन चालू असताना वी नीड टू अवॉइड रेटिनॉल्स अँड सच हार्श केमिकल्स ऑन युअर स्किन. देन ज्यांची स्किन खूप जास्त ऍक्ने प्रोन आहे, सेन्सिटिव्ह आहे, तर त्यांनी प्रॉपर आपल्या डर्मॅटशी बोलून मगच असे रेटिनॉल्स आणि त्याच्यासारखे हार्श केमिकल्स यूज करायचे आहेत ऑन युअर फेस. कारण की असे फक्त युट्यूबचे व्हिडिओज बघून तुम्ही कोणतीही हार्श केमिकल ही अशी यूज करू शकत नाही. मी मायसेल्फ इज अ फार्मासिस्ट. आय हॅव डन M.Pharm in quality assurance and I have a good experience while using all these skincare products. So मॅक्सिमम लोकांना ही माझी सजेशन्स किंवा जे काही मी प्रोडक्ट्स तुम्हाला सजेस्ट करते ते वर्क करू शकतात. डेफिनेटली अजिबात डबल थॉट्स घेऊन ते प्रोडक्ट्स यूज नका करू. 100% यूज करा. कारण की माझी स्किन तुम्ही बघू शकताय, खूप कमीत कमी ब्रेकआउट्स आहेत आणि मी हे सगळे प्रोडक्ट्स खूप टाइमापासून यूज करत आहेत आणि मगच तुम्हाला सांगते. बट ज्यांची स्किन खूपच जास्त डिफिकल्ट आहे तर त्यांना मी सांगेन की तुम्ही तुमच्या पर्सनल डर्मॅटला विश्वासात घेऊन, त्यांचा सल्ला घेऊन मगच तुम्ही पुढे प्रोसिजरला लावा. त्याशिवाय नाही. कारण की जर आपण असं केलं नाही तर आपली स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह बनेल आणि मग त्या फेज मधनं आपल्या स्किनला परत बॅक टू नॉर्मल आणणं हे खूप डिफिकल्ट आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, शेवटचा पॉइंट, 10वा पॉइंट तो हा आहे की काय बेनिफिट्स वी शुड एक्सपेक्ट वाईल युझिंग रेटिनॉल. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपले जे काय पिंपल्स आहेत ते खूप जास्त रिड्यूस होणार आहेत. जे काय रेडनेस आहे ऑन आवर स्किन ते खूप जास्त कमी होणार आहे. इन्फ्लमेशन कमी होणार आहे आफ्टर द युझिंग ऑफ रेटिनॉल. त्यानंतर जे काही फाईन लाईन्स असतात ना आपल्या डोळ्यांखाली, इथे ओठांच्या आजूबाजूला, इकडे असं टी झोन मध्ये, इथे फोरहेडवर जे काही फाईन लाईन्स असतात, रिंकल्स असतात ते खूप जास्त कमी होणार आहे जेव्हा आपण रेटिनॉल यूज करतो. त्यानंतर जो काही पिगमेंटेशन आहे, जो काही एकदम असं मिक्स्ड स्किन आहे, एकदम पॅची स्किन आहे, ती सगळी इव्हन टोन होणार आहे, स्मूथ होणार आहे स्किन. तर असे खूप बेनिफिट्स आहेत वाईल वी आर युझिंग रेटिनॉल. फक्त गरजेचं आहे की त्याला प्रॉपर गायडन्सनी आणि कन्सिस्टंटली यूज करण्याचं. तर हे काही इम्पॉर्टंट 10-9 पॉइंट्स मी तुम्हाला सांगितले, हे तुम्ही ट्राय करा आणि मग बघा रेटिनॉलचा इफेक्ट काय आहे. आणि नक्की तुम्ही मॉइश्चरायझिंग इफेक्ट बघाल, मग सनस्क्रीन यूज केल्यावरती त्याचा इफेक्ट बघाल, सँडविच मेथड यूज केलं तर त्याचाही इफेक्ट बघाल. सो सगळे जे मी पॉइंट सांगितले ना त्या हिशोबाने तुम्ही रेटिनॉल यूज करा आणि नक्की मला सांगा. पण रेटिनॉल यूज करताना आपल्याला खूप जास्त कन्सिस्टंट असलं पाहिजे, इम्पेशंट नाही. कारण की कन्सिस्टंटली आपण यूज केलं तर विदिन 8 to 12 वीक्स आपल्याला 100% विजिबली रिझल्ट दिसायला लागेल आपल्या फेसवर. सगळे लोक आपल्याला विचारतील की तुमची त्वचा इतकी ग्लो कशी काय करते. तर त्यांना तुम्हाला जे मी 10 पॉइंट सांगितले, ही रील त्यांना सुद्धा नक्की फॉरवर्ड करा आणि माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा येईन मी एक नवीन टॉपिक घेऊन आणि असे हेल्दी बेनिफिट्स घेऊन जे आपली स्किन अजून जास्त ग्लोईंग करेल आणि हेल्दी करेल.
त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.